नमस्कार. आज थेट आझाद मैदानामधून आपण साम टीव्हीवरचा आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रम पाहतोय. शेतकरी नाशिकपासून मुंबईपर्यंत 3 दिवस चालत आले. शेतकऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्या ठेवल्या आणि महाराष्ट्रातला शेतकरी हा दिल्लीत 2 महिने रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी नाहीये असं एकीकडे ओरडलं जात होतं. पण आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ही एकजूट दाखवून दिली की देशातला कुठलाही शेतकरी हा त्याच्या मागण्यासाठी, त्याच्या प्रश्नासाठी हा सदैव एकमेकांच्या हाताशी हात जोडून असतो. पण आज चित्र काय दिसलं? जे शेतकरी 3 दिवस चालत नाशिकवरून आझाद मैदानापर्यंत येऊन पोहोचले आणि अपेक्षित होतं की आज संध्याकाळी त्यांचं निवेदन राज्यपाल इथे राजभवनावरती स्वीकारतील, पण राज्यपालांनी यांना भेट द्यायचंच नाकारलं. त्यामुळे हा सगळा खेळ काय होता? हे नियोजित होतं का? भाजप यांना पूर्णपणे साथ द्यायच्या तयारीत नाही का? कारण केंद्रामध्ये देखील त्याच पद्धतीने होत आहे. या वयात अण्णा हजारेंना 82व्या वर्षी म्हणावं लागतं की मला शेवटचं उपोषण दिल्लीत करावं लागतं, मग भाजपचे नेते जाऊन अण्णा हजारेंना राळेगण सिटीमध्ये भेटायला जातात काय? म्हणजे प्रश्न उपस्थित केल्याशिवाय आपल्याला जाग येणार नसेल तर मग आपण सत्ता नेमकी कशा पद्धतीने चालवतोय हा प्रश्न या कार्यक्रमातनं या सगळ्या नेत्यांच्या समोर मला उपस्थित करायचा आहे. दुसरा मुद्दा, महाविकास आघाडीतले सगळे पक्ष व्यासपीठावर होते, पण आज शिवसेना कुठं होती हाही प्रश्न मला शिवसेनेच्या नेत्यांना विचारायचा आहे. आपल्यासोबत आत्ता कार्यक्रमात डॉक्टर अजित नवले आहेत, किसान सभेचे, ऑल इंडिया किसान सभेचे समन्वयक आहेत. ज्यांनी या मोर्चाला अशोक ढवळे हे यांचे अनेक कार्यकर्ते नाशिकवरून घेऊन आले. शेकापचे नेते जयंत पाटील आपल्यासोबत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आहेत आणि जालंधरमधून पंजाबच्या गुरजोत कीर आपल्यासोबत आहेत. ते या किसान सभेचे नेते तिथले आहेत. या सगळ्यांशी आपण बोलतोय. ही सगळी पंजाबच्या महिला भगिनी आहेत. आपले सगळे कार्यकर्ते इथे समोर तुम्हाला दिसत आहेत आणि पाठीमागे देखील या कॅमेऱ्याच्या पाठीमागे बघितलं तर हजारोच्या संख्येने आझाद मैदानामध्ये सगळे कार्यकर्ते, शेतकरी इथे बसलेले आहेत. मला डॉक्टर तुम्हाला विचारायचं आहे की ज्या तडफेने तुम्ही मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत आलात आणि जी इच्छा होती ती पूर्ण झाली की यांनी त्याच्यात राजकारण आणलं? राज्यपाल ज्या प्रकारे वागले, त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारे कन्सल्ट केलं नाही, त्या उपस्थित राहणार नाही याच्याबद्दल आम्हाला कळवलं नाही आणि सरळ महाराष्ट्राच्या इतक्या प्रचंड मोठ्या कार्यक्रमाला प्रतिसाद न देता ते निघून गेले. ही महाराष्ट्रासाठी अवमानाची गोष्ट होती आणि हा अवमान छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र सहन करू शकत नव्हता. आणि म्हणून तुम्ही पाहिलं की अत्यंत तडफेनं शेतकऱ्यांच्या पोरांनी बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणची तटबंदी तोडून राज्यपाल भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला, प्रचंड संघर्ष केला. एक प्रकारे त्यांनी दिलेलं जो काही प्रतिसाद होता त्याला बरोबर उत्तर कसं द्यायचं हे शेतकऱ्यांच्या पोरांनी बरोबर केलं. ते जर आम्हाला वेळ द्यायला तयार नसतील तर त्यांच्या हाताखाली असणाऱ्या अधिकाऱ्यांना निवेदन देणं सुद्धा आम्हाला गैर वाटलं आणि म्हणून त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं गेलं. त्यांचं सन्माननीय निवेदन त्यांच्याच तोंडावर फाडून निषेध व्यक्त आपण केला आणि महाराष्ट्राची गरिमा ही अबाधित राहील, कोणाच्याही मनमानीला त्याच्यामध्ये आम्ही माघार घेणार नाही, अशा प्रकारचा करारी संदेश हा छत्रपतींच्या महाराष्ट्राच्या वतीनं राज्यपालांना दिला. राज्यपालांना जर शेतकऱ्यांना भेटायला वेळ नसेल आणि कंगणांना भेटायला मात्र त्यांना वेळ असेल तर मला असं वाटतं की त्यांना आवडते जे काही त्यांचे छंद आहेत ते त्यांनी या वयात पूर्ण करावे. शेतकऱ्यांच्या उगाच नादाला त्यांनी लागू नये, पद खाली करावं. बाकी बरीच लोक ती जबाबदारी घ्यायला तयार आहेत. मला हाच मुद्दा भाई तुम्हाला विचारायचा आहे की जो आरोप राज्यपालांवरती आता डॉक्टर करतायत की राज्यपालांना राज्यातल्या शेतकऱ्यांचं हित महत्त्वाचं वाटत नाही आहे, राज्यपालांना जो त्यांना पोचणारा पोशिंदा आहे, नेते म्हणून, राज्यपाल म्हणून, या राज्याचे पहिले नागरिक म्हणून त्यांना पोचणारा शेतकरी आहे, त्यांच्या इकडे जाणारा अन्न देणारा शेतकरी आहे, यांचे प्रश्न महत्त्वाचे वाटत नाही आहेत? राज्यपाल ज्या खुर्चीवर आहे त्याच्या बाबतीत बोलायला मला मर्यादा आहे. मी विधिमंडळाचा सदस्य आहे आणि त्यामुळे मी ज्या भाषेमध्ये डॉक्टर बोलतात त्या भाषेत मी बोलू शकत नाही. विद्याताईंनी पण मला माझ्याबरोबर हाऊसमध्ये काम केलेलं आहे. काही संकेत आहेत जे संकेत मी तोडणार नाही की याच्यामध्ये भेट नाकारणं योग्य आहे का, याच्यावर तर तुम्ही बोलू शकता. नाही, भेट नाकारणं म्हणजे आम्ही जर गेलो असतो पण डॉक्टरांनी आग्रह केला की आपण जायचं नाही. शेवटी सामुदायिक निर्णय घेऊन आम्ही नेहमी काम करत असतो. किमान डाव्या आघाडीचे आम्ही सगळे कार्यकर्ते, नेते मंडळी एक चर्चा करून निर्णय घेत असतो. त्याच्यामध्ये डॉक्टरांचं म्हणणं सर्वांनी ऐकलं आणि आम्ही न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण त्याच्यामध्ये खरी भूमिका काय, त्यांचा पहिला कार्यक्रम होता का नव्हता हे समजून घ्यावं लागेल. आणि तो जर नसेल आणि अचानक ते गेले असतील तर ते बरोबर नाही असं मला वाटतं. मी त्यांचा सन्मान ठेवून बोलतो की काही संकेत आहेत. महाराष्ट्र हा वेगळा आहे. महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडे व्यक्तिगत संबंध असणारा महाराष्ट्र आहे.
हाऊसमध्ये आम्ही बोलतो किंवा निवडणुकींमध्ये एकमेकांवर टीका करतो. आज बाळासाहेब म्हणाले की आमच्याकडे एक उगवता तारा होतोय डाव्या विचाराचा. बाळासाहेब थोरात बोलला आमचा अनेक वर्ष आम्ही काँग्रेसबरोबर संघर्ष करत आलो. पण ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. महाराष्ट्राची संस्कृती एक वेगळी आहे की याच्यामध्ये राजकारणाच्या पलीकडे राहून आम्ही मंडळी नेहमी काम करत आलो असतो. आणि एक वेगळं आहे, मला वाटतं आम्ही मंडळी जे काम करतो तर हे वेडे आहोत. एक शिवसेना कुठे होती आज? नाही, शिवसेनेने आम्हाला पाठिंबा दिला, आम्ही त्यांना धन्यवाद मानतो. कोणी कसं यावं येणं अपेक्षित होतं. जर सरकार महाविकास आघाडीचं तर शिवसेना विद्यार्थी येणं अपेक्षित होतं नव्हतं. त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवला आणि आम्ही त्याच्यात समाधानी आहोत. आमचं म्हणणं आम्हाला विरोध नाही केला, आम्हाला पाठिंबा दिला, याच्यामध्येच समाधान आहे. पाठिंबा येऊन त्याला काय परत हे नाही आहे की येऊन काय हे पाठिंबा दिला का आणि आलं काय. राष्ट्रवादीचे काही मंत्री बाकीचे मंत्री आले नाही म्हणून काय अजित पवार आले नाही म्हणून त्याच्यात नाही नाही नाही, हा मुद्दा गैरलागू आहे. राष्ट्रवादीचे इतर मंत्री आले नसले तरी खुद्द शरद पवार इथं आले होते. आणखी मंत्री पण त्यांचा कोणीतरी नेता राज्याचा कृषी मंत्री शिवसेनेचा आहे, तो नको यायला पाहिजे होता व्यासपीठावर. नाही, या ठिकाणी जेव्हा आम्ही सगळे शिष्टमंडळ सगळ्यांना भेटलो, पवार साहेबांना भेटलो, तेव्हा पवार साहेबांचे 25 तारखेचे कार्यक्रम सगळ्या अपॉइंटमेंट्स रद्द करून त्यांनी आम्हाला वेळ दिली की आज मी इथे आलंच पाहिजे. कारण ते स्वतः केंद्रात 10 वर्ष कृषी मंत्री होते आणि त्यांनी अतिशय शेतकऱ्यांविषयी जी पोटतिळकी आहे ती त्यांच्याकडे आहे. आणि आम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटलो तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निश्चितच सांगितलं की सेना नेहमीच पाठीशी आहे आपल्या आणि शेतकऱ्यांबरोबर आहे. आणि आज मला वाटतं ठाणे कल्याण इथे एकनाथ शिंदेजी आणि आदित्य ठाकरे हे मोर्चाला भेटलेले आहेत आणि त्यांना तिथून इथे येणं आवश्यक होतं. आणि आदित्यजींनी कदाचित प्रयत्न केलेही असेल पण वेळ आम्ही त्यांना 2 पर्यंत सांगितलं होतं म्हणून त्या वेळेमध्ये कदाचित ते होऊ शकलं नसेल. पण त्यांनी त्यांचा प्रतिनिधी इथे पाठवला होता. आपने जो वहाँ जालंधर में देखा या दिल्ली में सब कुछ अभी घटित हो रहा है, तो महाराष्ट्र के सभी किसान आपके साथ है, तो क्या आपका मानना है अभी कि गवर्नमेंट किस तरीके से आपको रिस्पॉन्ड कर रही है? गवर्नमेंट की बात करें तो गवर्नमेंट का कोई रिस्पांस है ही नहीं. और जैसे आप महाराष्ट्र के राज्यपाल की बात कर रहे थे तो मेरे हिसाब से तो महाराष्ट्र का राज्यपाल कोई है ही नहीं, क्योंकि ये राज्यपाल सामने से पता चलता है भारतीय जनता पार्टी का राज्यपाल है. जब भी भारतीय जनता पार्टी ने फ़ोन किया तभी 5 बजे उठ के तैयार होकर नवी धोती नवा कुर्ता पहन के वो पहुंच गए थे. और आज जब भी किसानों ने याद किया तो वो पहुंचे नहीं. आज भी वो आ सकते थे, बाय एयर सुविधा तो है ही है किसानों से मिलने, हम 2 घंटा और बैठ जाते. मीडिया की मैं दाद देना चाहूँगा, आपने लोकेशन निकाली कि हमारे राज्यपाल कोश्यारी बैठे हैं गोवा में. कंगना की भी जरा लोकेशन निकालो आप. प्रश्न अनेक उपस्थित होत आहेत, त्यामुळे राजकारण करताना या सगळ्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. डॉक्टर, ज्या मागण्या आता आपण सगळ्या समोर आणतोय शेतकऱ्यांच्या, की हमीभावाचा मुद्दा असेल, स्वामीनाथन आयोगाचा मुद्दा असेल, स्वामीनाथन आयोगाने सुचवलेल्या शिफारशी असतील, तर ह्या स्वीकारायच्या दूरच पण शेतकऱ्यांची भेट देखील व्यवस्थित घेतली जात नाही. हे कोणतं राजकारण आहे? हे जाणीवपूर्वक खेळलं जाते. ही प्रचंड उपेक्षा करण्याची रणनीती भाजपची आहे. दिल्लीमध्ये सुद्धा ज्यावेळी हा प्रचंड संघर्ष सुरू झाला त्यावेळी पहिल्या बैठकीला माननीय नरेंद्र तोमर साहेब यांनी वेळ दिली, शेतकरी नेत्यांना बोलवलं, परंतु स्वतः भेट दिली नाही आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करायला लावली. मला असं वाटतं की ही प्रतारणा आहे. आज इतके दिवस शेतकरी बसलेले आहेत, 100पेक्षा जास्त एक प्रकारे शेतकऱ्यांची शहादत दिल्लीच्या बॉर्डरवर झालेली आहे आणि शेतकरी अत्यंत तळमळीनं आपल्या मागण्या आणि कन्सेसेस सांगतायत, परंतु तरीसुद्धा उपेक्षा केली जाते आहे. महाराष्ट्रात पण आपण बघा की साधी भेट घेणं, राज्यपाल साहेबांच्या हातामध्ये कायद्याचं काहीच करणं नाही आहे. त्यांनी केवळ आमचा कागद घेणं आणि माननीय पुढचे जे काही नरेंद्र मोदी साहेब आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं एवढं साधं काम होतं. जमू शकत नाही, मी मान्य करतो. आत्ताच आमच्या भाईंनी सांगितलं की काही महत्त्वाचा कार्यक्रम त्यांना लागू शकतो, परंतु मग भाई होते, डॉक्टर अशोक ढवळे होते, मान्यवर नेते होते. एक ऑफिसमधून त्यांनी जर फोन केला असता की आज आम्हाला भेटणं शक्य नाही आहे, 4 दिवसानंतर तुम्ही या, आपण तुमचं निवेदन घेऊ, तितकी समजदारी दाखवण्याची मॅच्युरिटी नक्कीच आमच्याबरोबर आहे. परंतु साधं कन्सर्न करायचं नाही, उपेक्षा करायची. आमचा बाप आमची आई आत्महत्या करतायत, विवळतायत, शेतकरी बांधव आणि सगळ्या शेतकरी समुदाय आज संकटात आहे, अन्नदाते संकटात आहे. त्यांना भेटण्याची सुद्धा तस्ती जर तुम्ही घेणार नसाल तर आमच्या संयमाचा बांध सुटणार, आम्हाला वेदना होणार, आम्हाला दुःख होणार आणि स्वाभाविकरित्या त्याची प्रतिक्रिया आमच्याकडून व्यक्त होणार. अगदी खरं आहे भाई. एक मुद्दा जरूर आहे की 30 तारखेला शेकापचे जे आधारस्तंभ म्हणून मानले जातात भाई उद्धवराव पाटलांची 121वी जयंती आहे. आज तुम्ही सगळे त्यांना पुढे आदर्श मानून पुढे घेऊन जात आहे.
भाई उद्धवराव पाटलांनी वंचितांसाठी शेतकऱ्यांसाठीचे मांडलेले संसदेतले प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि त्यांच्या शताब्दी वर्षाच्या या 101व्या जयंतीच्या निमित्तानं शेतकऱ्यांची ही हालापेष्टा योग्य आहे? 100% नाही. उद्धवराव पाटलांनी त्यांच्या अभ्यास वर्गातून तयार झालेला मी कार्यकर्ता आहे. पण उद्धवराव पाटलांनी संसदेमध्ये त्यांना कालावधी कमी मिळाला, राज्यसभेमध्ये त्यांना मिळाला, परंतु विधिमंडळाचे 57 ते 62 जे काम केलेलं आहे त्याचे उतारे मी लायब्ररीमध्ये जाऊन वाचतो. आणि त्यावेळेला त्यांनी जे प्रश्न मांडले किंवा हैदराबाद मुक्ती आंदोलनामध्ये त्यांनी केलेलं काम आहे आणि त्याच्यानंतर झालेला संयुक्त महाराष्ट्र आहे याच्यामध्ये वेगळी भूमिका आहे. पण शेतकऱ्यांचे प्रश्न त्यावेळेला जे होते तेच प्रश्न आज सुद्धा प्रलंबित आहेत. हे दुर्दैव नाही आहे राज्याचं, हे देशाचं, की शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहत आहेत आणि ते सोडवले जात नाहीत. त्याच्यामध्ये दुर्दैव असं आहे की सत्ता बदलली की लोकांची भूमिका बदलते, विचार बदलतात. आम्ही लाल बावटेवाले कायम आमच्या भूमिकेमध्ये ठाम असतो आणि आम्ही कधी शेतकऱ्यांची, कामगारांची, श्रमिकांची, दलितांची, पीडितांची कधीही आम्ही बाजू सोडली नाही आणि बाजू नाही सोडली किंवा त्यांची साथ सोडली नाही. त्याच्यापेक्षा ही भूमिका आहे. पण एकच आहे, या राज्यामध्ये एकच पक्ष असा आहे आणि एकच आघाडी अशी आहे लाल बावट्यांच्या, जे आमच्या सगळ्या आहेत. आम्ही एकमेकाला काही वैचारिक थोडेफार मतभेद आहेत म्हणून वेगवेगळे आहोत, पण मी एकच समजतो, CPM असेल, CPI असेल, बाकी लाल निशाण पक्ष असेल, हे आम्ही एकत्रित्या काम करतो. सगळ्या भूमिका आमच्या एकत्र असतात. तर ही भूमिका एका 3 दिवसामध्ये एवढे शेतकरी किंवा एवढी संघटन करण्याची ताकद एका हाकेनिशी फक्त लाल बावट्याकडेच आहे. अगदी खरं आहे. ते वास्तव बघितलं, लोक इतक्या तडफेने चालत आलेले आम्ही पाहिलं. पण अजून एक आठवण भाई मला करून द्यावीशी वाटते. पुणतांब्याच्या आंदोलनानंतर आपण माहीमच्या शेकापच्या कार्यालयात भेटलो होतो. तेव्हाचे प्रश्न आणि तेव्हा झालेल्या सगळ्या प्रश्नांची उकल ही आजही सुटलेली नाही. पुणतांब्यात डॉक्टरांना पण मी भेटलो होतो. जे आंदोलन शेतकरी संपावर जातो ह्याच्यासारखं दुर्दैव देशात कुठलं नाही. मी काय म्हणतो, मी तुम्हाला निश्चित सांगतो, माझ्या मनातलं तुम्ही बोललात आणि मी आज माझे विचार जे 2 मिनिटातच मांडले किंवा 4 मिनिटं बोललो असेल ते, तेव्हा मी माननीय शरद पवारांना हेच आवाहन केलं. हे जे हजारो शेतकरी या ठिकाणी आलेत, विशेषतः नाशिकचे जे आलेत, कॉम्रेड गावींचे जे सहकारी या ठिकाणी आहेत, नवल्यांचे सहकारी आहेत, की त्यांनी ज्या पद्धतीचं त्यावेळेला आंदोलन आम्ही उभं केलं आणि हे शेवटच्या टप्प्याला आम्ही आमदार म्हणून, आधी विधिमंडळाचा सदस्य म्हणून मी त्याचा फॉलोअप करतो, दर अधिवेशनाने करत आलो. जो 70-80% काम हे आलेलं आहे, फक्त नावावर करून त्याच्यानं ताबा द्यायचा आहे. हे राज्य शासनाचे अखत्यारीत आहे, ते करावं असं मला वाटलं. माझी अपेक्षा होती की एवढं जाहीर केल्यानंतर राज्य शासनाकडनं पण मी निश्चित पवार साहेबांबरोबर खाजगीत बोललो, स्टेजवरच बोललो की हे काम तुम्हाला करावं लागेल, आम्हाला या लोकांना तोंड दाखवता येत नाही, आम्ही काय सांगणार आहे प्रश्न नाही. त्याने आश्वासित केलं. बाळासाहेबांना माझ्यासमोर परत सांगितलं की याचा फॉलोअप करा. फॉरेस्टचा प्रश्न असेल तर फॉरेस्ट लिहा त्याच्यावर आणि हक्क बक्क बाबा डॉक्टर नवलेना दिला, जयंत पाटलांना दिला, लिहा ना, आमचं काही म्हणणं नाही. मग फॉरेस्टचे अधिकारी आमच्याकडे कोणालाही त्रास देणार नाहीत. ही भूमिका राज्य शासनाने, आम्ही जर आघाडीत आहोत असं ते म्हणतात, तर आम्हाला आमचं तेवढंच काम, आमचं व्यक्तिगत कुठलंच काम नाही, आम्हाला कुठलं पद नको. आमच्या शेतकऱ्यांचं आणि आदिवासींचं काम झालं तर आमचं काम झालं असं आम्ही समजू. पण मागच्या सरकारने असंही म्हटलं होतं की आदिवासींच्या कुळ जमिनीचा मुद्दा असेल, वन हक्क संदर्भातल्या ज्या जमिनी होत्या सरकारकडे, त्या आम्ही त्यांना हस्तांतरित केलेल्या आहेत. हे झाल्या की नाही झाल्या? झाल्या नाहीत. 70% काम केलं. कॉम्रेड डवळे आणि कॉम्रेड नवले या दोघांनी जर फॉलोअप केला, आम्ही जवळजवळ माननीय त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आम्ही भेटलो अनेक वेळा, ते फॉलोअप केलं. कॉम्रेड गावितांचं याच्यामध्ये मोठं योगदान आहे. ते माझ्याबरोबर विधिमंडळामध्ये सदस्य होते. दुर्दैवाने त्यांचा यावेळेला पराभव झाला. डॉक्टर गावितांनी आणि मी अनेक बैठका घेतल्या. हे काही बैठकात काय रोज येऊ शकत नाही, पण अधिवेशनामध्ये आम्ही अनेक वेळा बैठका घेतल्या. जवळजवळ मी देवेंद्र फडणवीसांवर पण अन्याय करणार नाही, त्यांनी भरपूर वेळ आम्हाला दिला, आमचे म्हणणं मांडलं. पण लाल फितीमध्ये आणि नोकरशाहीच्या ह्याच्यामध्ये तोच तर मुद्दा आहे भाई, तोच मुद्दा आहे. आणि तुमच्याकडे लाल बावटा आहे, फाईल लाल फितीत राहतेच कशी? नाही, ते सांगतो, आमचे अधिकार मर्यादित आहे. आम्ही भांडतो
ताई माझ्याबरोबर 7 वर्ष 8 वर्ष माझ्याबरोबर हाऊसमध्ये होत्या. ताईंचा आता पक्ष सत्तेत आहे, त्यामुळे ताईंनी अजून अधिकाऱ्यांनी पुढे गोष्टी नेल्या पाहिजे. ताई ओरिजिनल आमचे आहेत, त्याला पण तिथे किती मर्यादा आहेत मला माहिती आहे. पण आम्ही जे प्रश्न मांडत होतो, ताई नेहमी आम्हाला, मी पण ताईंना हाऊसमध्ये मदत करायचो, त्या पण करायच्या. त्यांचा पक्ष बदलला पण त्यांची भूमिका कधी हाऊसमध्ये बदललेली मला वाटली नाही. ती अजूनही बदललेली नाही. पण या लालफित शाहीबद्दल तुम्ही काय सांगाल विद्याताई, की ज्या प्रकारे फायली सगळ्या येतात, पडून राहतात आणि पुढे जात नाहीत, आणि मग शेतकऱ्याला मात्र असं मैलोन मिल चालत यावं लागतं. मी एकच मिनिटं बोलतो. माझा तोच मुद्दा आहे. फॉरेस्टच्या जमिनीमध्ये डॉक्टर नवल्यांनी अनेक वेळा सांगितलं की आम्हाला इतर हक्कात टाका, कुठेही टाका, जेणेकरून फॉरेस्टवाले आमच्याकडनं हप्ते घेणार नाहीत, आमच्यावर अन्याय करणार आहे. यांनी मांडलं. फॉरेस्टचा अर्थ आहे तो केंद्र सरकारची अखत्यारीत आहे, सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर जजमेंट दिलं, मान्य करतो. पण फॉरेस्टच्या जमिनी, आदिवासींच्या जमिनी भांडवलदार घेतात, बिगर आदिवासी घेतात, ते चालतं आणि आम्ही असतानाही चालत नाही. हाच तर मुद्दा आमचा आहे तिथे. आणि हाऊसमध्ये मी आणि गावितनी प्रभावीपणे हा मांडलेला आहे. मला वाटलं आज जो विषय घेतला, मी सुदैवाने किंवा दुर्दैवाने पवार साहेबांच्या बाजूलाच बसलो होतो, तुम्ही नव्हता तिथे. मी ते सगळंच बघत होतो, म्हणून ते सगळं संपल्यानंतर तुमच्याशी बोलायला इकडे पोहोचलो. ते सगळं बघत होतो. आभारी आहे. परंतु ते पवार साहेबांबरोबर जे मी बोलत होतो स्टेजवर, ते आदिवासींच्या जमिनीबाबतच बोलत होतो. आणि मला खात्री आहे, त्यांना आश्वासन दिलं आहे. मला वाटतं मी डॉक्टरना इथे तुमच्या जाहीर महाराष्ट्र सगळा बघतोय, मी सांगतो आता फॉलोअप करून माझ्या पाठीमागे लागून, आम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे लागून, कारण महाआघाडीचे प्रमुख म्हणून आणि हे सरकाराचं गठन करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे किंवा त्यांनीच ते केलेलं आहे, म्हणून त्यांच्याकडनं आम्ही हे काम करून घेऊ असं मला खात्री वाटते. आपण ताईंनाच विचारू की त्या काम पुढे किती घेऊन जाणार, कारण ज्या प्रकारे आता एवढं जयंत पाटील म्हणतात की ते काम पवार साहेबांकडनं करूनच घ्यायचं आहे, तर हे काम पूर्ण होण्याकरता म्हणून काय केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना परत वणवण करायची वेळ येता का? नाही, निश्चितच पवार साहेब जेव्हा आता जयंत पाटील साहेब म्हणाले की मला असं बोलले आणि ते 70% काम पूर्णही झाले, तर ते निश्चितच काही लालफितीत वगैरे अडकण्याची शक्यता नाही आहे. परंतु जसा यांचा प्रश्न आहे तसा मुंबईत आमचाही आदिवासी असतील, झोपडपट्टीवासी असेल, ते वनविभागाचा प्रश्न आम्हालाही तो सतावतोच आहे. गेले 20 वर्ष मी त्याच्यासाठी लढते. 13,000-14,000 लोकांना घरही मिळवून दिलेत. बाकीचं पण अर्धा होईल हळूहळू. परंतु आता एक आशा निर्माण झाली की आमची महाआघाडीची सत्ता असल्यामुळे आता आम्हाला लवकर निर्णय घेऊन ते लवकरात लवकर त्याचं, पण आता हे करोनामुळे एक जवळजवळ वर्षभर फुकट गेले, पण आता कुठलाही दिवस फुकट न घालवता शेतकऱ्यांचे, आदिवासींचे प्रश्न हे प्राधान्याने सोडवायचे. हा निर्णय निश्चितच आमचं मुद्दा मगाचा तसाच राहिला होता की लालफित शाहीचं काय करायचं, कारण प्रश्नच सुटत नसतील तर किती दिवस या फायली लालफितीमध्ये गुंडाळून ठेवायच्या? नाही, लालफितीमध्ये इतके दिवस 5 वर्ष फडणवीसांच्या काळात असेल तर मी नाही म्हणू शकत नाही. परंतु आता आमच्या लालफितीचा प्रश्न नाही आहे, कारण आपण अजितदादांचं पण बघितलं की कसे लवकरात लवकर निर्णय घेण्यावर त्यांचा स्वतःचा हातखंडा आहे आणि ते करत असतात. तसंच CM साहेब आहेत स्वतः, तेही लवकरात लवकर निर्णय व्हावे म्हणून सक्रिय आहे. फक्त हे गेले 10 महिने 1 वर्ष जे म्हणजे आमचं सरकार आल्यापासून करोनामुळे जे कामं अडकून पडलेली आहेत ती लालफितीमुळे पडलेली नाही आहे. करोनाला आपल्याला ते प्राधान्य द्यायला लागलं आरोग्य खात्याला. त्यामुळे मला असं वाटतं आता पुढच्या 4 वर्षाच्या आत लवकरात लवकर शेतकऱ्यांचे जे निर्णय असतील, वनजमिनींचे निर्णय असतील, हे घेतल्याशिवाय सरकार थांबणार नाही. ते हे निर्णय तर सरकारला घ्यावे लागतील. पण दुसरा एक मुद्दा डॉक्टर नवले मला तुम्हाला विचारायचा आहे की स्वामीनाथन आयोगाने जो MSPचा मुद्दा त्यांच्या अहवालामध्ये मांडलेला होता की किमान आधारभूत किंमत तरी प्रत्येक पिकाला दिली पाहिजे, त्याच्याहून पुढे जाऊन राज्यातल्या कृषी विद्यापीठातल्या कृषी संशोधकांनी एक अहवाल तयार केला आणि तो अहवाल मांडत असताना बाजरीला इतका दर, ज्वारीला इतका दर, तांदळाला इतका दर, तर या दराप्रमाणे जे दर केंद्र सरकारला सुचवले त्या दराच्या निम्मी किंमत देखील शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही. किंबहुना जी किंमत MSPच्या नावाने दिली जाते त्याच्यापेक्षा कमी दर शेतकऱ्याला माल विकताना मिळतो. हे 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 काय राजकारण याच्यातलं? हा काय घोळ आहे नेमका की शेतकऱ्याला ते पैसे मिळू द्यायचे नाही? शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल आणि शेती संकटाबद्दल देशभरातील कोणत्याही कमिटीचा, कोणत्याही तत्ववेत्याचा, कोणत्याही बुद्धिवाद्याचा अहवाल आपण काढून बघा. सगळ्यांचं याच्यावर एकमत आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न हे बाजारभाव न मिळाल्यामुळे आणि शेतीचा उत्पादन खर्च हा नव्या धोरणांमुळे वाढत गेल्यामुळे प्रचंड कमी झालेलं आहे. त्याचं उत्पन्न घटणं हेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं कारण आहे. आणि त्या आत्महत्या जर रोखायच्या असतील, शेती संकट जर संपवायचं असेल तर त्याला किमान मिळालं
मिळालं पाहिजे, मिनिमम सपोर्ट त्याला मिळाला पाहिजे. मिनिमम सपोर्ट प्राईस या शब्दामध्येच आम्ही मिनिमम मागतो आहोत. मिनिमम किती मागतो आहोत? ते उत्पादन खर्च रास्तपणाने काढा आणि त्याच्यावर किमान त्याचं कुटुंब जिवंत राहिलं पाहिजे. परत शेती करायला, पेरायला तो माणूस शेतात गेला पाहिजे. शेतकऱ्यांचा सर्वांच्या ताटामध्ये अन्न वाढता यावं इतकासाठी तो जिवंत राहिला पाहिजे. इतकं मिनिमम त्याला द्या. मला असं वाटतं की ही अत्यंत मिनिमम मागणी आहे. ही मिनिमम मागणी सुद्धा कॅल्क्युलेट करताना आपण आत्ता जो बरोबर उल्लेख केला की उत्पादन खर्च कसा काढला जातो, फार प्रतारणा आहे. वेगवेगळ्या राज्याच्या मध्ये उत्पादन खर्च वेगळा आहे. आपण पंजाब आणि हरियाणामध्ये गेलं, त्या ठिकाणचा गहू हा त्या ठिकाणी 2 पाण्यावर येतो, थंडी असते आणि आम्ही पाहिलं तिथे आत्ता आम्ही फिरून आलो भाई, मोठ्या प्रमाणामध्ये 10-20 एकरचे मोठमोठाले प्लॉट आहेत आणि एकदा पेरून दिलं की वाट पाहत थांबतात शेतकरी दुसऱ्या पद्धतीच्या कामाचे. आम्ही आमचे 2-2, 3-3 एकरवाले शेतकरी हे दररोज शेतात उभा असतो आणि विद्याताई आणि भाईंना हे माहिती आहे की रात्री पाणी भरायला आमचा बाप, आमचा भाऊ हा वाघाची, विंचवाची आणि विचू काट्याची पर्वा न करता ज्यावेळी जातो त्यावेळी आईला रात्र झोप येत नाही, हे आम्ही पाहिलेलं आहे. प्रचंड लाईट नसते, अंधारात जावं लागतं, श्वापद हल्ले करतात. बापाचा जीव जोपर्यंत तो घरी येत नाही तोपर्यंत मी समजू शकतो तुमचं आणि भावना, डॉक्टर. इतका कारण प्रचंड हे- या वेदना आहेत. या वेदना आहेत ज्या तालुक्यात तुम्ही राहता तिथे सोसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या आणि तुमच्यातनं दिसत आहेत. आणि म्हणून उत्पादन खर्च हा पंजाबच्या शेतकऱ्याचा, हरियाणाचा शेतकऱ्याचा, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा भिन्न आहे. तुम्ही काय कॅल्क्युलेशन करता आहात? स्वामीनाथ तुमचं कृषी मूल्य आयोग अहवाल मागवतो, वेगवेगळ्या राज्याचे उत्पादन खर्च मागवतो, ते एकत्र केले जातात आणि त्याची सरासरी काढली जाते. पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी जो आहे त्याचा उत्पादन खर्च कमी भरतो, आमचा जादा भरतो. तो उत्पादन खर्च अधिक प्रमाणाने कॅल्क्युलेट व्हावा हे यासाठी प्रत्येक राज्य ज्यावेळी शिफारस करतं. 10% सुद्धा भाव आम्हाला मिनिमम मिळत नाही आणि जो तुम्ही जाहीर करता त्याची खरेदी किती होते? मी आपल्याला नम्रपणाने हा मुद्दा सांगेल की पंजाबमध्ये आत्महत्या का नाहीत, हरियाणामध्ये आत्महत्या का नाही? हे विचारवंत आमचे मुद्दे खोडतात, शेतकऱ्याला स्वातंत्र्य देण्याची भाषा करतात, शरद जोशींचं नाव घेतात. मला हा बेसिक प्रश्न त्यांना विचारायचा आहे, पंजाबमध्ये का आत्महत्या नाही? कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सरकारी खरेदी होते आणि त्या ठिकाणच्या शेतकरी बापाला, त्या ठिकाणच्या शेतकरी आईला मिनिमम सपोर्ट प्राईसचा मोठा लाभ मिळतो आणि म्हणून त्या ठिकाणी आत्महत्या नाही. हाच तर मार्ग आहे. आम्ही का आग्रह करतोय मिनिमम सपोर्ट प्राईसच्या कायद्याचा? आम्ही यासाठी आग्रह धरतोय की शेतकरी बापाच्या आणि शेतकरी आईच्या आत्महत्या जर इथे थांबवायच्या असतील तर त्याला हा मिनिमम सपोर्ट कायदेशीररित्या द्या, जेणेकरून त्याला किमान जगता येईल. अन्नदात्याला जगवण्याची ही लढाई आहे. आणि म्हणून आज तुम्ही पाहिलं गिधड्या छातीनं भाईंना थोडंसं वाटलं असेल, अजित फार गरम रक्ताचा माणूस, मला रोखत होते, विद्याताई पण म्हणत होते की अरे बाबा राज्यपाल आहे, अमका आहे. त्यांना असं वाटत असेल की अरे हे हा जरा खूप करतोय, परंतु बाप आणि आई डोळ्यासमोर असते ज्यावेळी लढाई सुरू असते त्यावेळी. आणि त्यावेळी दुसरं काही दिसत नाही. मी तुम्हाला सांगतो, कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याचा अवमान ज्यावेळेस होतो, शेतकऱ्याच्या बाबत अशी उपेक्षा होते, त्यावेळी आमचा संयम स्वाभाविकरित्या सुटतो. मला जरूर मान्य आहे की संयमाची गरज असते, मॅच्युरिटीची गरज असते. हे नेत्यांनी मला सांगितलं की अजित थांबायला पाहिजे, त्यांचा शब्द मी डावलला नाही आणि आम्ही म्हटलो की ठीक आहे, आपण तुम्ही म्हणताय तसं करू. परंतु शेतकऱ्याच्या पोराच्या भावना या कृपा करून समजून घेऊन राज्यकर्त्यांनी वागावं. जरूर राज्यपाल आदरणीय आहे, ते पद आदरणीय आहे, नो डाऊट, पण आमच्या बापापेक्षा दुसरं कोणीच आदरणीय नाही हे मला समजून घ्या. याच्यामध्ये एकच मुद्दा तुम्ही घेतला नाहीये. माझी मागणी आहे आणि मी आता जाहीररित्या इथे बोललो, मूल्यमापन जे आहे पिकाचं ते ठरतं दरवर्षी. किती प्राईस द्यायचं त्याचा दर ठरवले जातात, त्यासाठी कमिटी आहे. दरवर्षी ती खरीपाचा हंगाम संपल्यानंतर ते डिक्लेअर होतं. परंतु आमची मूळ मागणी आहे, ही पुढली मागणी करतात, जो दर ठरवलेला आहे तो दराप्रमाणे जर खरेदी केली नाही तर ज्याप्रमाणे उसाला FRP प्रमाणे पैसे दिले नाहीत आणि तो खरेदी केला नाही, तिथल्या कारखानदारावर गुन्हा दाखल होतो. तर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे ही माझी मागणी आहे. सच्च तुम्ही लक्षात आलं काय? मी तुमच्या कल्पनेच्या पलीकडे बोलतोय. डॉक्टर बोलतात ते बरोबर आहे, पण मी प्राथमिक ही एवढं तरी मंजूर करतो, जो माल पिकलाय, जो माल तयार झालेला आहे तो खरेदी करण्याची जबाबदारी शासनाची आहे, केंद्र सरकारची, राज्य शासनाची नाही. पण भाई एक मुद्दा की याला जोडूनच मी विचारतो, MSP ठरतो कापसाला 5,500 रुपये, प्रत्यक्षात मिळतात किती? दुसरा मुद्दा, आता येणारी तूर बाजारात येईल काही दिवसामध्ये, तोच मुद्दा आहे. तुरीचे केंद्र, सोयाबीनचे केंद्र उभी करतील, MSP नुसार खरेदी होते का? मी काय म्हणतो, तोच मुद्दा आहे. मी लबाडीने बोलतोय, डॉक्टर आदेश स्पष्ट, मी लबाडीने बोलतोय की ही खरेदी कोण करतं? केंद्र सरकारच्या वतीनं
मार्केटिंग फेडरेशन, कॉटन फेडरेशन हे खरेदी करतात. राज्य शासन त्याच्यावर नियंत्रण ठेवतं. माझं म्हणणं, जेवढा भात पिकला डॉक्टरांच्या शेतामध्ये, जेवढा गहू पिकला तो इथे व्यापारी खरेदी करत नसतील तर तो ताबडतोब राज्य शासनाने खरेदी करायला पाहिजे. पण खरेदी केंद्राची केंद्र उघडतात कधी? अजून कोकणामध्ये भाताची केंद्र आमची खरेदीची तुमच्याकडे काय परिस्थिती मला माहिती अजूनपर्यंत उघडली गेलेली नाहीत. आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. मग हे भात व्यापाऱ्याच्या दारात जातं, व्यापाऱ्याच्या खिशात जातं आणि तोच व्यापारी दुसऱ्या लोकांचा सातबारा घेऊन पुन्हा तो या ठिकाणी हमीभावाच्या इथे येतो आणि विकतो. ही साखळी आहे. ही साखळी ही तोडायची कशी, हाच खरा मुद्दा आहे. हाच मुद्दा, त्याच्यासाठी लढतोय आम्ही. आमचं म्हणणं, उद्या ज्याप्रमाणे दिवाळीमध्ये आमचं सप्टेंबर ऑक्टोबरला पीक तयार होतो कोकणामध्ये, तुम्ही ऑगस्टमध्येच केंद्र उघडली पाहिजेत, त्याची तयारी केली पाहिजे. हे डिसेंबरला सुरुवात करतात, जानेवारीला बंद करतात की आता संपली खरेदी दाखवतात. कारण तोपर्यंत या जानेवारीपर्यंत सगळ्या शेती उत्पादनाचा माल हा व्यापाऱ्याच्या हातामध्ये जातो, कमी दराने घेतो. ही साखळी बदलणं, म्हणून ते व्यापाऱ्याला खरेदी करता आलं नाही पाहिजे कायद्याने. आणि केलं तर त्यांनी हमीभावापेक्षा कमी केलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. ही माझी मागणी सातत्याने. ही मागणी मान्य झाली की पुढे ते अडचणीत येतात. डॉक्टर म्हणतात तुम्ही असं कशाला बोलता? मी बोलतोय की एकदा तत्व मान्य झालं तर तत्वाच्या बाहेर त्यांना जाता येणार नाही, हे माझं म्हणणं आहे. आणि त्या पद्धतीचं काम मी आज माझ्या भाषणामध्ये तेवढेच 2 मुद्दे मांडलेले आहेत. मी जास्त बोललो नाहीये, पण हे मुद्दे प्रभावी आहेत, अडचणीचे आहेत. आणि मला वाटतं तेच पंजाबचे शेतकरी धरतात की आम्हाला हमी भाव खरेदी करण्याची हमी द्या. आणि ते म्हणतात की त्याच्या स्वामीनाथनपर्यंत उत्पादन खर्चा दुप्पट आम्हाला भाव मिळाला पाहिजे. आमचं मान्य आहे, पण मी 2 पावलं मागे येतो. एकदा तत्व मान्य होऊन जाऊन दे, मग आपण त्याच्यामध्ये ठरवू. हे पण बोलायला माझी तयारी आहे. परंतु ही साखळी करायला तयार नाही आहेत. सत्ता बदलली, आता बीजेपी वाले बोलतात. सत्तामध्ये आता काँग्रेसवाले गप्प बसतात. काँग्रेसवाले सत्तेच्या बाहेर गेले की पुन्हा शेतकऱ्यांचं हेच दुखणं आहे का डॉक्टर? शेतकऱ्यांचं हेच दुखणं आहे का की सत्ता बदलली, विचार बदलले, सत्ता बदलली, नीती बदलली, धोरणं बदलली, ह्यामुळे शेतकरी याच्यातच भरडला जातो या चक्रामध्ये. ह्याच्या पुढची नीती आता काय? आजपर्यंत आजचा दिवस झाला, उद्याचं नियोजन काय? त्याच्यासाठी नीती ही आहे, जे आम्ही आज रस्त्यावर हजारो संख्येने येतोय ते आम्हाला व्यापक वाढवायला लागेल. म्हणून पंजाबच्या शेतकऱ्यांना आम्ही लाल सलाम का करतोय? त्यासाठी का आलेलं आहे? आता आम्हाला पंजाबच्या शेतकऱ्यांसारखं करावं लागेल. त्यांनी वर्षाचं साहित्य घेऊन ते आलेले आहेत. मी नाशिकच्या शेतकऱ्यांना का करतो? आमचा रायगडचा शेतकरी एवढा येणार नाही, तो आता येत नाही. तो मध्यमवर्गीय झाला, शहरीकरण नागरीकरणाचे त्याला लागलेले बाकीचे आहेत. हा जो गरीब शेतकरी आहे याला मी नेहमी त्याचं आदर करतो. का? लढाईमध्ये जोर आणण्याचं काम ही मंडळी खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून हे आम्ही मार्क्सवादी आहोत. मार्क्सने आम्हाला विचार दिला. आम्ही सांग आमचं उद्दिष्ट कमी असतील लोक आता, पण शेवटी आपलं उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत लढत राहायचं. बरोबर आहे. पुढचं नियोजन काय डॉक्टर? संयुक्त किसान मोर्चानं 23, 24, 25, 26चा कॉल दिलेला होता. आम्ही शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत आणि जोपर्यंत आंदोलनात शिस्त असत नाही तोपर्यंत विजय पण मिळत नाही. त्यामुळे किसान संघर्ष मोर्चाने जे सांगितलं की उद्या 26 तारखेला ध्वजारोहण करायचं आणि हा टप्पा संपेल. मात्र आंदोलन संपणार नाही. संयुक्त किसान मोर्चा दिल्लीमध्ये परत बसेल, पुढचा आंदोलनाचा कॉल देईल. हे आंदोलन पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय नेते आहेत, संयुक्त किसान मोर्चाचे सगळे मान्यवर लोक आहेत. ते जो आदेश देतील त्याची अत्यंत प्रामाणिकपणानं अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये आम्ही करू. शांततामय मार्गानं लोकशाही चौकटीत जे अधिकार आम्हाला मिळालेले आहेत त्याच्यानुसारच हे आंदोलन पुढे जाईल. आम्हाला माहिती आहे की शांतता आणि लोकशाही चौकट हेच आमचं बलस्थान आहे. त्याच मार्गाने आम्ही पुढे जाऊ. एकच सांगेल की जब किसान और श्रमिक इकट्ठा आते हैं तेव्हा तेव्हाचा इतिहास आहे. तब भी वो हारे थे, आज भी वो हारेंगे. तब भी हम जीते थे, आज भी हम जीतेंगे. अगदी खरं आहे की ही लढाई अशी चालू राहणार आहे. एकच शेवटचं सांगतो, ही लढाई स्वातंत्र्याचा शेवटचा कॉल या मुंबईमधनच गेला. 42च्या लढाईमध्ये गांधीजींनी केलं. चले जाऊ इथूनच झालं होतं. इथूनच झालं, इथून जवळ होत्या हाकेच्या अंतरावर. आणि आम्ही म्हणून या ठिकाणी आम्ही सांगतो, देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो, शेतकऱ्यांचा अंतिम हा आता लढा आहे. हा यशस्वी केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये. आणि त्याच्यामध्ये लढ्यामध्ये तमाम भारतातला लाल बावट्याचे सगळे आम्ही जे पाईक आहोत ते त्याच्याशी कटिबद्ध आहोत. आणि तुम्हाला निश्चित सांगतो, आज पंजाबमध्ये बघितल्यानंतर
ज्या पद्धतीचं हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशचा, दिल्लीच्या परिसरातला जो भाग आहे त्याच्यामधल्या शेतकऱ्यांनी मोठ्या व्यापक होईल. मी तुम्हाला उद्या 2 लाख ट्रॅक्टर, एका ट्रॅक्टरमध्ये 4, म्हणजे आम्ही आणीबाणीच्या आधी 75 साली ज्या वेळेला पण हे 2 लाख हे 2 लाख ट्रॅक्टर कुठे नेणार तुम्ही उद्या? दिल्लीत त्यांनी रूट दिला, सगळं दिलं. उद्या सकाळी बघा हे सगळे येतील, म्हणजे किमान 5 लाख ट्रॅक्टरमध्ये लोक येतील. आणि आधी रस्त्यावर बसलेले वेगळे आहेत आणि तेव्हाची नीती मी आता बोलत नाही. जेव्हा ते दिल्लीत शिरतील ती वेगळी भूमिका असेल. हा इशारा एक प्रकारे सरकारला इथून शेतकरी संघटना देत आहेत आपल्याला. तुम्ही बघितलं तर ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे की राज्यपाल आता यांना कधी भेट देणार. राज्यपालांच्या भेटीसाठी इथं आलेला शेतकरी तितक्याच संयमाने आंदोलन पुढे नेतोय, तितक्याच आपल्या वेगवेगळ्या मागण्या समोर मांडत असताना आपल्या भूमिकेला कुठे तडा जाणार नाही या पद्धतीने हा आंदोलन नेटाने पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. पण राज्यकर्त्यांनी देखील यांना विश्वासात घेऊन चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्नही करणं अपेक्षित असतं. म्हणून राज्यपालांनी किमान या शेतकऱ्यांच्या भावना ओळखून इथपर्यंत त्यांची झालेली पायपीट लक्षात घेऊन वेळ देऊन निवेदन स्वीकारून ते निवेदन पुढे पाठवण्याचा प्रयत्न केला. तर हे मायबाप शेतकरी तुम्हाला आम्हाला आज पोचलंय, उद्याही पोचत राहतील. यांचा फक्त मुद्दा एकच आहे, आमचं पोट भरण्याचं काहीतरी बघा, तुमची पोटं आम्ही कधी उपाशी ठेवणार नाही. त्यामुळे हा आवाज महाराष्ट्राचा असाच सामोरनं तुम्हाला सतत ऐकायला मिळेल. आज इथंच थांबू. नमस्कार.